नमस्कार. आज आहे संडे. चला तर आज मी पोह्याचा बेत बनवलेला आहे. आज आता पोहेच खाऊया असं विचार केला आणि पोहे करायला सुरुवात केली. चला तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. एकीकडे पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि शेंगदाणे असे साहित्य घेतलेलं आहे. आता पोह्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घेऊया. हे आपल्याला खालीच मिक्स करायचं आहे. मिक्स याच्यासाठी करायचं आहे, जेव्हा आपण कढईत पोहे टाकतो तेव्हा ते पोहे सुटसुटीत होत नाहीत, खूप जास्त हलवावं लागतात. म्हणून असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. हळद आणि मीठ. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकले मी अर्धी वाटी. तर लगेचच आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून द्यायची आहे, छोटा चमचा. आणि जिरे टाकून दिलेले आहेत. तर हे छानसं आपल्याला तडतडून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून दिला आहे. मस्त चांगलं तडतडलेलं आहे ते. लगेचच मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची तुकडे केलेले आहेत. ते छान वर खाली करून घ्यायचं आहे आपल्याला. मिरची जळता कामा नये म्हणून सारखं हलवत राहायचं आहे. आणि कांदा पण टाकून द्यायचा आहे बारीक चिरलेला. मस्त ते पण परतून घ्यायचं आहे आपल्याला. छानसा आपला कांदा परतत आलेला आहे. आता लगेच पोहे टाकून द्यायचे आहेत आपल्याला. हे छानसं सर्व बाजूने आपल्याला परतून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. बघा आता कलर आलेला आहे आपल्या पोह्याला. असे मस्त वर खाली करून घ्यायचे आहेत. खाली हळद मीठ लावल्यामुळे आपल्याला जास्त कसरत पडत नाही. चला तर आता आपण 2-5 मिनिटे झाकून ठेवलेले आहेत पोहे. बघा जास्तच कलर आलेला आहे पोह्याला, पिवळा. मस्त झालेले आहेत मुलायम पोहे आपले. चला आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. शेंगदाणे मी अगोदर दुसऱ्या कढईत तळून घेतलेले आहेत. बघा अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत. संडे स्पेशल पोहे.